नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान होते पलटणमध्ये. गावाचं नावच काय कळणं झाले, गारवड आहे का गारड आहे का काय कळणं झाले. बकासूर आणि घरणिकीचा राजा ही जोडी पळणार आहे, 100% पळणार आहे. आणि मी स्वतः घरणिकीच्या राजाच्या मालकांना फोन लावलेला आणि त्याने सांगितले ही गाडी 100% पळणार आहे. संबंध महाराष्ट्राला या गाडीची उत्सुकता होती. ती गाडी आज पळते. सगळ्या लाखो प्रेक्षकांच्या नजरा आज बकासूर आणि घरणिकीकरांच्या राजावरती आहे. संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. खूप दिवस झालं ही गाडी पळेल 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 सगळेजण म्हणत आहेत, परंतु तो योग जो आहे तो आज जुळून आलेला आहे. संबंध महाराष्ट्र आज खरंच खुश आहे. घरणिकीच्या राजाचे फॅन्स खुश असतील, बकासूर फॅन्स खूप खुश असतील. गाव सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो घरणिकीचा राजा बकासूर. ही जोडी खरंच आज मला एक थँक्यू म्हणायचे. एक देगावमधील व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव मला नाही समजलं, त्या व्यक्तीनं खरंच एक मन खुश केलं माझं. जर तर गाडी प्रमुख उपस्थिती दोघांची होती, मी सकाळीसुद्धा सांगितलेलं होतं. आणि ही गाडी जी आहे ती 100 नाही 1001% पळणार आहे. नाही पळली हे शर्यत क्षेत्र बंद करेन मी. आजच गाडी पळणार आहे. लक्ष द्या, कमेंट्समध्ये सांगा आता कोणत्या गटात घरणिकीचा राजा आणि बकासूर ही जोडी पळते. खूप खूप एक्साइटमेंट झालेली आहे, कारण तुम्हाला माहिती आहे या दोघांचे इतिहास, प्रत्येकाचा इतिहास, दोघांचा म्हणजेच बकासूरचा इतिहास त्याने केलेला आहे. घरणिकीच्या राजाचा इतिहास घरणिकीच्या राजाने केलेला आहे. अखंड महाराष्ट्र या दोघांचा एक फॅन आहेत सगळे. काय वाटते आज खरंच खूप आनंदाचा दिवस. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या पळण्याच्या वेगाने संबंध महाराष्ट्र जिंकला असा हा बकासूर. रुस्तम हिंद केसरी, 12 दशम हिंद केसरी आपला हा बकासूर आज सज्ज होतोय. त्या मैदानामध्ये गारवडे का गारडी कायच कळलं नाही. त्या गावाचं नाव जरा कमेंट्समध्ये नीट सांगा. आणि राजाप्रमाणेच राज्य करतो असा हा हिंद केसरी घरणिकीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान योग कसा जुळून आला बघा. खूप दिवस ट्राय करतोय, खूप व्हिडिओ बनवले या पैऱ्यासाठी. तो योग जो आहे तो योग जुळून आला आणि खरंच खूप आनंद होतो. आज ही जोडी बघायची होती, कधी एकत्र येते आणि तो योग जुळून आज आला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही आज 100% गुलाल घ्यावा, सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. सगळा महाराष्ट्र बघतोय आता तुम्हाला कोणत्या गटात पळताय. जरा कमेंट्समध्ये सांगा. लाईव्ह लॉट चालू आहेत. मी आत्ताच फोन केला, त्यांना जस्ट विचारलं कोणत्या गटात पळणार आहे गाडी. गट चालू आहेत म्हटले, परंतु गाडी आपली पळणार आहे. तिथंच बरं वाटलं. एक खरंच खूप छान वाटतंय. या बैलांनी खरंच इतिहास करून ठेवला आहे. इतिहास दोघांचाही सेम आहे. बकासूरचा जरी जास्त इतिहास असेल तरी घरणिकीचा राजाचा सुद्धा इतिहास आहे. तो एक सगळ्यांच्या काळजातला नंदी आहे घरणिकीकरांचा राजासुद्धा. शब्द नाहीत आज. खूप खूप वाट बघितली या पैऱ्याची. तो पैरा आज जुळून आला. खूप खूप वाट बघितली या पैऱ्याची. लाडकी जोडी आहे संबंध महाराष्ट्राची. खूप म्हणजे खूप ट्राय केले मी. एक वर्ष झालं असेल ही जोडी नाही पळाली. मनामध्ये कुठंतरी वाटत होतं ही जोडी पळावी. राजालासुद्धा पैरे मिळत नव्हते, परंतु राजा थांबला नाही. राजा स्वतःच्या जीवावरती गोरगरिबाचे नंदी त्याच्यावर असायचे, त्या नंदींना घेऊन राजा एक नंबर करत होता, करतोय. परंतु एक प्रेक्षकांची इच्छा की बकासूरसोन राजा पळावा. आज खुश खुश, खरंच खुश. आज गुलाल 100% मिळावा. मैदानामध्ये बघूया कशा पद्धतीनं जायचं नियोजन माझं चालू आहे. बघूया किती लांब आपल्यापासून मैदान आहे ते बघतो. आपल्याला जरा थोडासा उन्हाचा त्रास आहे, मी सकाळी सांगितलं जाणार आहे म्हणून, पण बघूया. आज शब्द नाहीत. या जोडी पळते 100 नाही 1001% पळते. आज बघा दोन्ही
या बैलगाडा शहर क्षेत्रातले राज्य करणारे दोन्ही राजे आज पळत आहेत. धन्यवाद.